तर नमस्कार माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो. तर आज आपण परत एक क्वेश्चन बघणार आहोत, जो पास्ट इयर पेपरमध्ये आला होता, म्हणजेच की मागच्या वर्षी पेपरमध्ये आला होता. तर इंग्रजीमध्ये हा प्रश्न असा आहे, की 5555 इज रिटन ॲज. आता म्हणजेच की काय म्हणतो, की 5555 हे आपण कसे लिहायचे अक्षरामध्ये, ठीक आहे? तर बघा, आपल्याला माहिती आहे, की पहिले आपण याला अर्ध्या-अर्ध्यामध्ये तोडायचं, ठीक आहे? आपल्याला माहिती आहे 5000 कसं लिहितो? 5000 हे झाले 5000. आता आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर कोणतं येणार आहे? 500 ठीक आहे. 500 आणि 55 कसं लिहितो आपण? 5 वरती 5 ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं या तिन्ही याची बेरीज करायची आहे. तर चला आपण बेरीज करूयात. आता हे 5000 झाले बेरीज. 500 झाले हे. तुम्हाला बेरीज तर येत असेल. साधी बेरीज आहे ती यायला पाहिजे ठीक आहे. आता हे काय झालं 0 हा किती सॉरी इथे 5 पाहिजे ठीक आहे. तर हा काय झाला 1 सेकंड मी इथे हे करतो. त्यामध्ये मिस्टेक केली होती मी. इथे 55 हा 5 आला इथे, हा इथे आला 5, हा पण 5 इथे आला आणि हा 5 इथे आला. आता तुम्हाला माहिती आहे, की याला इंग्रजीमध्ये कसं लिहितो आपण? 5, 5, 5 आणि 5 बरोबर? तर आता बघा हे जे उत्तर आलंय आपलं, हे असं कुठे तुम्हाला दिसतंय का? ठीक आहे. तर बघा पहिल्या ह्याच्यात काय आहे? 5055 दुसऱ्या ह्याच्यात काय आहे? 5505 तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय सांगितलंय? 5550 आणि चौथ्या ऑप्शनमध्ये बघा तुम्ही सर्व 5555 म्हणजेच की आपलं उत्तर जे आहे ते कोणतं करेक्ट आलं? मी याच्यासाठी तुम्हाला रेड कलरच्या याने हे करतो, की आपलं जे ऑप्शन आलंय ते डी ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे? तर आपलं आन्सर काय आलं? करेक्ट ऑप्शन यामध्ये कोणतं आलं, की ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आहे. तर आणखी असे प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तरं आणि पास्ट इयरचे पेपर सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक आमच्या व्हिडिओला बघण्यापर्यंत. थँक